ही मी 3 रताळे घेतलेले आहेत, ते मी आता कुकरला शिजत टाकणार आहे. आता कुकर लावूया आपण 5-10 मिनिटं. रताळे शिजसपर्यंत बाकीचं मग सामग्री काढून घेऊया आपण घाऱ्यांची. हा मी पाव किलोचा गूळ घेतला आहे, पण आपणाला जेवढं गोड पाहिजे ना त्यानुसार आपण गूळ घ्यायचा. हा गूळ ना आपण सुरीने न त्या दांड्याने बारीक करून घ्यायचा, म्हणजे आपणाला विरघळण्यास सोपा जातो व तो पटकन विरघळतो. मी 3 रताळ्याच्या घाऱ्या बनवणार होते, म्हणून मी एवढाच गूळ घेतलाय. आम्हाला जेवढं गोड पाहिजे त्याप्रमाणे आम्ही एवढा गूळ वापरला आहे. तुम्हाला जेवढं गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही गूळ वापरू शकता. रताळे 10 मिनिटात कुकरच्या शिट्टी 1 शिट्टी करायची. आपले रताळे पटकन शिजून जातात. आता आपण रताळे शिजलेली काढून घ्यायचे आहेत. मस्त गरगरीत रताळे शिजलेले आहेत. हे एवढे मी वेलची घेतलेली आहे. आता मी मिक्सरला बारीक करणार आहे. ह्याच्यामध्ये थोडी साखर टाकायची, म्हणजे पटकन बारीक होऊन जातं. वेलची सोलून टाकायचे, म्हणजे ते पटकन बारीक होते. हे बघा, 1 चमच वेलची पूड टाकणार आहे गुळामध्ये. आणि हे रताळे आपण आता सोलून ह्याच्यामध्ये मिक्स करायला टाकायचे. ह्याच्या साली काढून घ्यायच्या. रताळे मस्त कवळे आहेत, पटकन शिजून पण होतात. त्या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याचे मस्त गोळ असा हे करून घ्यायचा गॅसवर ठेवून. शिजवून घ्यायचा. हलवत राहायचं, म्हणजे गूळ खाली लागत नाही. मॅग्नेशन करून घ्यायचं असं बारीक, म्हणजे आपल्याला पीठ पटकन मळता येतं. गूळ पिघळला की हा पाक आपला तयार झालेला आहे. तो परातीमध्ये असा ओतून घ्यायचा आहे. सर्व टोपाचं असं काढून घ्यायचं. असं. हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हे गव्हाचं पीठ आहे आणि हे बेसन पीठ आहे. आपल्या पाकामध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ आपण त्याच्यामध्ये वापरायचं. मी आता तांदळाचं पीठ टाकत आहे. तांदळाचं पीठ मी टाकलं आहे ह्याच्यात. आता हे थोडंसं गव्हाचं पीठ टाकते. आधी थोडं थोडं टाकून घ्यायचं. आणि हे बेसन पीठ आहे. बेसन पीठ थोडंसंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं.
चम्मचने हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, कारण की आपला जो पाक आहे तो गरम असतो, आता हाताला भाजू शकतो. आता पीठ मळून घ्यायचं. जरा गरमच आहे. चला तर मग आपलं पीठ मळून झालेलं आहे. ते आपण आता 15-20 मिनटं भिजत ठेवू आणि मग घारी बनवायला घेऊ. अर्ध्या तासानंतर आपलं पीठ भिजलेलं आहे. आता आपण घाऱ्या बनवायला घेणार आहोत. तर आपण आता कढई गरम करायला ठेवू. कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं गरम करायसाठी. मंद आचेवर गरम करत ठेवायचं तेल. तोपर्यंत आपण पीठ जरा वेळच पाण्याने मळून घ्यायचं. छोट्या बाउलमध्ये पाणी घेऊन आपण थोडं पीठ मळून घ्यायचं. पातळ करायचं पीठ, म्हणजे घाऱ्या थापायला सोपं होतं. थोडंसं तूप टाकून मळून घ्यायचं, म्हणजे घाऱ्या जरा मस्त अशा चवीदार लागतात. पाणी असं पळपुटाला लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपण फडकं घेतलेलं आहे, म्हणजे आमची गावची पद्धत आहे. आमच्या आज्या पंजा अशा घाऱ्या बनवतात. थोडासा असा गोळा घ्यायचा, त्याला असा गोल करायचा, तो असा पळपुट्यावर ठेवायचा आणि थोडं थोडं पाणी घेऊन असा थापटून घ्यायची घारी. मग ती अशी पातळ होत जाते. अशी गोल झाली. आपलं तेल गरम झाले का बघूया आपण. थोडंसं असं टाकून घ्यायचं. ते वरती आले की समजायचं तेल आपलं गरम झाले. अशी घारी टाकून घ्यायची. मस्त पैकी घारी आपली फुगत आलेली आहे वरती. कमी गॅसवर मंद आचेवर घाऱ्या अशा तळून घ्यायच्या, म्हणजे ते लालसर उठतात आणि भाजून पण निघतात. अशा प्रकारे आपल्या मस्तपैकी गोड घाऱ्या तयार झालेल्या आहेत. त्या आता आपण खाऊन बघायच्या